नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता नागराज हा घरी आलेला असतो. आणि आता नागराज घरी येताच आता प्रिया ही फॅशन शोला गेल्याचे कळताच आता नागराजला राग येतो. नागराज म्हणतो की अगं सुमन, तुला काही कळतं का? दादा हा कायम कामात बिझी असतो आणि प्रतिमा वहिनीची तब्येत तर बरी नसती, तेव्हा आता प्रियाकडे लक्ष देण्याचं काम आपलंच नाही का? आणि तू कसं जाऊ दिलंस तिला? तेव्हा आता सुमन म्हणते की अहो, फॅशन शो तिच्या अभ्यासाचंच तर आहे ना. सुमन म्हणते की आता ती कॉलेजला फॅशन शो असल्याचं जायला तिने कारण सांगताच मी तिला तर कसं नाही म्हणू. नागराज म्हणतो की सुमन, अगं तुला काही कळतंय का? एवढ्या रात्री कॉलेजमध्ये कुठे फॅशन शो तरी असतो का? आणि नागराज म्हणतो की ती जर कुठे गेली आणि गायब झाली तर काय करायचं? तेव्हा आता सुमन म्हणते की अहो, गायब कशी होईल, मला सांगून गेली आहे ती. नागराज म्हणतो तिची मनस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून तिची काळजी वाटते. आणि तेवढ्यात आता प्रतिमा तिथे येते. तर आता लगेच सुमन म्हणते बघा, प्रतिमा वहिनीसुद्धा आल्या आणि त्या साखरपुड्याला गेल्या होत्या. तेवढ्यात आता नागराज हा प्रतिमाकडे बघतो. तर प्रतिमा त्यांच्यासमोर येते. त्यांच्यासमोर येत आता प्रतिमा म्हणते की मी कुठल्याही साखरपुड्याला गेले नव्हते आणि खरं तर मी तन्वीच्या लग्नाला गेले होते. ते ऐकताच आता नागराजची दात खिळी बसून सुमनला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. सुमन म्हणते काय? तर आता प्रतिमा म्हणते हो, मी तन्वीचं अश्विन सुभेदारशी लग्न करून आली. आणि ते ऐकताच आता नागराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. ततमम करत नागराज म्हणते की काय, तन्वीचं अश्विनशी लग्न? तर प्रतिमा म्हणते हो. सुमन म्हणते की पण वहिनी, आम्हाला का नाही सांगितलं? आणि हे कधी झालं आणि लग्न झालं सुद्धा का? ते ऐकताच आता प्रतिमा म्हणते की पूर्णाजी आपल्या घरी तन्वीला मागणी घालण्यासाठी आल्या होत्या आणि घडलेली सगळी हकीकत आता प्रतिमा ही नागराज आणि सुमनला सांगते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाने एक डाव आखलेला असतो आणि रांगोळी काढणाऱ्या मुलीला आता सुभेदारांच्या घरी बोलावून दारामध्ये आता त्या मुलीकडून प्रिया आता रांगोळी काढून घेत असते. तेवढ्यात आता उठून सायली ही बाहेर येऊ लागते. इकडे प्रिया म्हणते की अगं बाई, काढ ना पटपट रांगोळी काढ. आणि त्यानंतर आता लगेच सायली ही देवी आईच्या पाया पडून रांगोळीचे ताट घेते आणि दरवाजा उघडून बाहेर येते. तर समोर बघते काय, प्रिया ही रांगोळी काढते. तेव्हा आता तिरप्या डोळ्यांनी प्रिया सायलीकडे बघते आणि म्हणते की काय ग, तुझ्या अगोदर मी रांगोळी काढली म्हणून तुझ्या पोटात दुखतंय की काय? सायली म्हणते की असं काहीच नाही आहे, अगं माझी पचनशक्ती खूप चांगली आहे. आणि सायली म्हणते की मला माहिती आहे ना ही रांगोळी तू काढली का, कारण रांगोळीचा डबा फक्त आपल्याकडे असतो आणि तोही माझ्या हातात आहे, मी तो कपाटातून आणला आहे. प्रिया म्हणते त्यात काय झालं मग, मला रांगोळी काढायची ती मी विकत घेऊन आली. सायली म्हणते की खरं आहे का मग, एवढ्या पहाटे रांगोळी आणायला कोणतं दुकान उघडा होतं का प्रिया? तर प्रिया म्हणते की तू वकिलाची बायको असल्यासारखी जास्तच माझी विचारपूस करते, असं तुला नाही वाटत का? आणि आता सायली ही रागाने रांगोळीचे ताट घेऊन आतमध्ये येते. पूर्ण ही कल्पना आता समोरच बसलेल्या असतात. आणि आता लगबगीने सायलीच्या पाठोपाठ प्रिया ही येते आणि म्हणते की अगं सायली, मी आज तुझ्या अगोदर रांगोळी काढली म्हणून तुला राग आला तर नाही ना? इकडे आता लगेच कल्पना आणि पूर्ण इथे ऐकतात आणि खुश होतात. प्रिया म्हणते की सायली, पण तुला घरातलं कोणी काही काम करू देत नाही ना? पण तू काही काळजी करू नको, मी घरातली सगळी कामे करेल बरं का. आणखीनच कल्पना पूर्णाजी खुश होतात. आणि तेवढ्यात गुड मॉर्निंग करत अश्विन तिथे येतो. आणि अश्विनला बघून प्रिया खुश होत म्हणते बरं झालं तुम्ही लवकर उठलात आणि माझी सगळी कामं झाली. ते ऐकून खुश होत पूर्णाजी म्हणते कल्पना, तुझी सून अगदी गुणी आहे बरं का. आणि प्रिया म्हणते की हे काय, मी सून आहे ना, त्यामुळे माझं ते कर्तव्यच आहे. अश्विन म्हणतो की बरं चला बरं, ब्रेकफास्ट पाहिजे, मला भूक लागली. कल्पना म्हणते की थांब मी करते. तर प्रिया म्हणते त्याची काहीच गरज नाही आहे, पाठीच उठून मी ब्रेकफास्ट बनवला आहे. ती ऐकून तर कल्पना अवाकच होते. आणि त्यानंतर आता फटफट सायली ही बेडरूममध्ये येते आणि अर्जुनला म्हणते की आज प्रियाने काय केलं आहे माहिती आहे का? अर्जुन म्हणतो मला माहिती आहे, आता दररोजच हे प्रियाचे काही ना काही नाटक सकाळी ऐकत जावं लागणार आहे. तर आता सायली म्हणते अहो असं काहीच नाही, आणि प्रियाने आज मला सुद्धा आश्चर्याचा धक्का दिला. आपण जसा विचार करत होतो ना, तशी तर प्रिया अजिबात नाही वागली. अर्जुन म्हणतो की म्हणजे तिने काय केलंय? सायली म्हणते की सकाळी आज उठून तिने दाराबाहेर रांगोळी काढून सगळ्यांसाठी नाश्तासुद्धा केला आहे. आणि लगेच आता सायली म्हणते की म्हणजे ती जरा व्यवस्थित अगदी वेगळं वागायला लागली. तर आता लगेच अर्जुन विचार करत म्हणतो की जाणून बुजून अश्विनशी लग्न करून ती या घरात आली मग? तर आता सायली म्हणते मला वाटतंय तिच्या डोक्यात काहीतरी नक्कीच मोठं शिजत असेल.
अर्जुन म्हणतो मला माहिती आहे प्रिया या सगळ्यांशी चांगलं वागून त्यांना गाफील ठेवणार आणि मग मोठं वादळ काहीतरी आणणार. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की तो अश्विन किती हुशार मुलगा आहे, पण त्या प्रियाच्या नादी लागून तो कसा वागू राहिलाय त्याला तरी कळतंय का? आणि याची त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे आणि आत्ताही त्याला कळत नाहीये असे आता अर्जुन सायलीला बोलतो. सायली म्हणते हे बघा आता चिडचिड करण्यात काही अर्थ नाही, तुम्ही रागावू नका बरं. अर्जुन म्हणतो हे बघ मिसेस सायली, आता आपल्याला खूप स्ट्रिक्ट आणि काळजीपूर्वक विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक सगळे काही पावलं उचलावं लागणार आहे आणि डोळ्यात तेल घालून आपल्याला सगळीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. इकडे आता खाली प्रिया ही सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढते. इकडे आता सगळेजण नाश्ता खाऊ लागतात आणि एक एक घास खाताच आता पूर्णाही कल्पना वेडेवाकडं तोंड करतात. आनंदाने हसतच प्रिया म्हणते कसा झालाय? पटकन कल्पना पाणी पिते तर पूर्णाही म्हणते एवढ्या मेहनतीने बनवलाय प्रिया तू, मग तो चांगलाच होणार. आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणते प्रिया तू सुद्धा नाश्ता करायला बस, अश्विन तुझ्यासाठी थांबलाय, तू जर नाश्ता केला नाही तर तो सुद्धा खाणार नाही. प्रिया खुश होते आणि पटकन आता नाश्ता करायला बसते. आणि तेवढ्यात आता प्रिया ही पूर्णाईच्या पाया पडते तर विमल तिथे येते आणि पूर्णाई म्हणते की विमल प्रियाला नाश्ता वाढ. आणि आता इकडे प्रिया ही पूर्णाई समोर असताना तेवढ्यात आता नागराज इकडे महिपतकडे येतो आणि महिपतच्या घरून आता नागराजने प्रियाला फोन लावलेला असतो. हसतच प्रिया म्हणते काकांचा फोन आहे आणि लग्नाला त्यांना बोलावलं नाही म्हणून फोन केला असेल. पूर्णाजी हसतच म्हणते की अगं प्रिया घे ना गं मग फोन. प्रिया आता फोन घेते आणि हॅलो करताच इकडे नागराज आता फोन स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो की या वेळेस तू जास्तच हुशार निघालीस आणि मोठा तीर चालवला. तर आता हसतच प्रिया म्हणते त्याचं काय आहे ना काका, मी तुम्हाला लग्नाला नाही बोलावलं, तुम्हाला राग आला मला माहिती, पण जर बाबांना हे कळलं असतं तर त्यांनी हे लग्न होऊ दिलं नसतं, म्हणून मला नाविलाजाने असं करावं लागलं. आणि तेवढ्यात आता पाठीमागून महिपत म्हणतो ए पोरी तू जिलेबीसारखी गोड गोड बोलू नकोस, जे काय आहे ते फटफट बोल. तेवढ्यात आता लगेच नाटक करत प्रिया म्हणते की अहो काका ऐकू येत नाहीये आणि जरा आलेच मी असे म्हणत बोलण्यासाठी प्रिया आता बाजूला जाते. आणि आता प्रिया घराच्या बाहेर येत म्हणते की तुम्ही सुभेदारांच्या सुनेशी बोलताय हे विसरू नका. तर आता महिपत म्हणतो की आम्ही लाख विसरू पण तू आम्हाला काही विसरू देणार आहे का? यावेळेस पोरी तू तर सिक्सरच मारला ग. आणि लगेच आता नागराज म्हणतो की तू तर मैदानाच्या बाहेर बॉल फेकलास आणि मला एक सांग, अगोदर अर्जुन करत होती आणि डायरेक्ट त्या अश्विनच्या गळ्यात माळ घातलीस, हे सगळं कधी केलं आणि कसं पटवलं? तेव्हा आता प्रिया म्हणते की काका अहो त्यासाठी तर टॅलेंट लागतं. आणि लगेच आता प्रिया म्हणते की तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे ट्युशन लावू शकता, पण काय आहे ना सगळ्या गोष्टी काही शिकता येत नाही, तेव्हा हुशारी ही रक्तातच असावी लागते असे आता टोमणा मारत प्रिया नागराजला सांगते. महिपत म्हणतो की आम्हाला काय गरज आहे तुझ्याकडून शिकायची, ह्याच तर तुझ्या टॅलेंटचा आम्ही वापर करून घेणार आहोत. आणि लगेच महिपत म्हणतो की तू तर आमच्याच पार्टीतली आहे. हळूच प्रिया म्हणते झाली का आता मी तुमच्या पार्टीतली? आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो की कानात बोळे घालून डोळ्यात तेल घालायचं आणि त्या दोघा नवरा बायकोंचं केसविषयी काय काय चाललंय ना त्याची सगळी माहिती खडानखडा मिळवायची, त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आणि सगळं येऊन आम्हाला सांगायचं, कळलं का? असे महिपत आता रागाने प्रियाला आदेश देतो. आणि लगेच आता प्रिया म्हणते की हो देईल ना मी लक्ष. आणि नागराज फोन कट करतो. तेवढ्यात आता पाठीमागून अश्विन तिथे येतो आणि आता लगेच अश्विन म्हणतो की काय म्हणाले काका? तर आता लगेच आता प्रिया म्हणते की काय म्हणणार, विरघळले की ते लगेच विरघळले आणि मला म्हटले की संसारात चांगलं लक्ष दे. अश्विन म्हणतो बरं चल. अगं तन्वी मी नाश्त्यासाठी थांबलोय तुझ्यासाठी. तर हसतच म्हणते तू तर ताकापेक्षा गोड निघाला आणि चल. आणि लगेच आता रागाने तन्वी बघत आतमध्ये जाते. इकडे कल्पना म्हणते तन्वी अगं किती वेळ, सगळेजण नाश्त्यासाठी कोळंबले. आणि कल्पना म्हणते की अगं अश्विन तर तू येईपर्यंत नाश्ताच करायला तयार नाही, घ्या बरं पटापटा नाश्ता करून. विमल आता नाश्ता वाढते. आणि आता लगेच प्रिया म्हणते की बाबा नाही आले नाश्ता करायला. कल्पना म्हणते सकाळीच ते कंपनीत गेलेत आणि आता तिथेच नाश्ता करतील. प्रिया आता वर बघते आणि विचार करते. कल्पना म्हणते की हे बघ आपण पूर्ण फॅमिली आता इथेच नाश्ता करू, ते करतील तिकडे. तेवढ्यात प्रिया म्हणते की आपण पूर्ण फॅमिली कुठे आहेत? तर आता कल्पना म्हणते हे काय आपण सगळेच तर इथे आहोत. प्रिया म्हणते की नाही, या घरातील मोठा मुलगा आणि मोठी सून इथे नाही आहेत. कल्पनाला आता धक्का बसतो आणि आता दोघींचाही चेहरा पडलेला असतो. आणि प्रिया म्हणते की त्यांना नको का नाश्ता?
प्रिया म्हणते, अश्विन तुझा मोठा भाऊ आणि मोठी वहिनी यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही रे. असं असताना माझ्या घशाखाली कसा घास उतरेल सांग बरं तू. अश्विन आता वेडेवाकडे तोंड करतो आणि लगेच आता कल्पना म्हणते की तन्वी, म्हणजे तू त्यांना नाश्ता घेऊन आता बोलवायला वर जाणार आहे का. अश्विन म्हणतो की तन्वी असं काहीच करू नकोस. आणि प्रिया म्हणते की तुम्हाला जर वाटत असेल ना ठीक आहे, मी त्यांना अजिबात खाली नाही बोलवत, मी त्यांना आता वरच नाश्त्यात घेऊन जाते. आता पूर्ण आजीला धक्का बसतो. आणि इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये आता अभ्यास करत असतात आणि ब्लॅकबोर्ड घेऊन आता अर्जुनने त्या ब्लॅकबोर्डवरती आता प्रिया, महिपत, साक्षी, विलास आणि इन्स्पेक्टर सरंजामांचा फोटो लावलेला असतो. ते बघून आता सायली म्हणते, हे काय, इन्स्पेक्टर सरंजामांचा फोटो का लावलाय तुम्ही तर म्हटला होता ते आता सर्व्हिसमध्ये असताना, सेवेमध्ये असताना त्यांचं काम खूप चांगलं होतं. तेवढ्यात आता प्रिया ही सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन वर येऊ लागते. आणि आता अर्जुन म्हणतो की केसमध्ये फक्त क्रिमिनलचा विचार करायचा नसतो, साक्षीपर्यंत आपल्याला जे जे क्लेम घेऊन जातील ना त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. आणि आता अर्जुन म्हणतो की विलासची इन्फॉर्मेशन आपल्याला सरंजामेच देऊ शकतात, म्हणजे विलासची बेल महिपतनेच केली का, आणि ज्या वेळेस विलास त्यांच्या कस्टडीमध्ये होता त्यावेळेस महिपत त्यांना भेटायला आला होता का, हे आपल्याला फक्त सरंजामेच सांगू शकतात. विचार करत आता सायली म्हणते की पण तेव्हाचे जामिनाचे कागदपत्र आता सापडत नाहीयेत ना. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, पण सरंजामे त्यांना आठवण्याचा प्रयत्न करतात, मी पुन्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतो. आणि लगेच आता सायली म्हणते की त्यांना जाऊन भेटा आणि आपल्याकडे असलेल्या त्या सोन्याच्या पेटंटच्या तुकड्याने सुद्धा काही माहिती जमा करता येते का आणि काही कळतंय का ते सुद्धा बघा बरं का. तर अर्जुन होकार देतो आणि त्याच वेळेस प्रिया आता पोहे घेऊन आता त्यांच्या दरवाजापर्यंत येते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की मला वाटतंय आश्रमात सापडलेले ते कार्ड आणि तो पेटंटचा तुकडा यावर आपण आता फोकस करूयात. आणि तेवढ्यात आता दरवाज्यावरती टकटक असा आवाज येतो. तर सायली आणि अर्जुन दरवाजाकडे बघतात. सायली म्हणते, कोण आला असेल. आणि आता सायली पटकन दरवाजा उघडते तर समोर प्रिया असते. हसण्याचं नाटक करत आता सायली म्हणते की प्रिया, अगं तू. तेवढ्यात अर्जुन प्रियाला बघतो आणि पटकन त्या फोटोवर आता कापड टाकू लागतो. आणि कपडा टाकून आता अर्जुन हा दरवाजाकडे येऊ लागतो. तर प्रिया म्हणते, अगं सायली, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. अर्जुन आता समोर येत म्हणतो की तुला आमच्या रूममध्ये यायला कुणी सांगितलं, तुझी ही नाटकं आहेत ना ते सगळ्यांसमोर चालतील पण आमच्यासमोर नाही. आणि सायली म्हणते की तू घराबाहेर रांगोळी काढली, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, हे सगळं करून तू सगळ्यात चांगली सून आहे हे तुला सिद्ध करायचंय ना. आणि लगेच आता प्रिया म्हणते की ती तर बेस्ट सून मी आहेच, ते तर सिद्धच होईल, पण मी आता तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. सायली म्हणते, नकोय आम्हाला नाश्ता. प्रिया म्हणते, असं कसं, मला वाटते तुम्ही मनापासून नाश्ता करावा. आणि लगेच आता रागाने अर्जुन म्हणतो, आम्हाला नकोय तुझ्या हातचा नाश्ता आणि जा, असे म्हणत पटकन अर्जुन दरवाजा बंद करतो. प्रियाला आता राग येतो आणि प्रिया विचार करते की बघत आता मी तुमचा कसा वापर करून घेते ती. रागाने प्रिया आता खाली येते. तर आता अर्जुन आणि सायली पुन्हा आतमध्ये जातात. इकडे प्रिया रागाने खाली येताच सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. आणि इकडे आता प्रिया ही डोळे पुसत रडण्याचं नाटक करते. पूर्णाई म्हणते, झालं, आम्हाला जे वाटत होतं तेच झालं म्हणायचं. तर आता कल्पना म्हणते की तुला काही वेडवाकडं बोललाय का तू. अश्विनला राग येऊन उभा राहत अश्विनवर बघतो आणि म्हणतो की तुला जर काही बोलला तर मला सांग, आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो. प्रिया म्हणते की नाही रे अश्विन, आता मला या घरामध्ये राग गिळून घ्यायची सवय करून घ्यावी लागेल. आणि आता अश्विन म्हणतो की पण विनाकारण तू का सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि का सगळा राग सहन करायचा. हे बघ तन्वी, या घरात जर तू पडती बाजू घ्यायला सुरुवात केली ना, कायम तुला पडती बाजू घ्यावी लागेल. आणि लगेच आता हसण्याचं नाटक करत प्रिया म्हणते, मी कुठे राग मानून घेते. सायली मला म्हणाली परत आमच्या रूममध्ये यायचं नाही. अर्जुन मला म्हणाला की आम्ही तुझ्या हातचं काही खाणार नाही आणि त्याच्यासाठी हे विष आहे. आणि पुन्हा आता हसण्याचे नाटक करत खाली मान घालत प्रिया म्हणते, पण त्याचं सुद्धा मी वाईट वाटून नाही घेतलं बरं का. पूर्णाजी म्हणते की तू किती जरी सांगत नसली ना तरी तुझ्या चेहऱ्यावरून आम्हाला ते दिसतंय. विमल म्हणते, वहिनी आता तुम्ही नाश्ता करून घ्या बरं, तुमचा नाश्ता झाल्यानंतर मी त्यांचा नाश्ता त्यांच्या रूममध्ये घेऊन जाऊ शकते का. कल्पना म्हणते, विमल काहीच गरज नाही आहे त्याची. आणि कल्पना म्हणते, बिचाऱ्या तन्वीला किती ऐकून घ्यावं लागलं. तन्वी जाऊ दे आता, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस.
आणि आता प्रिया म्हणते की माझ्यासाठी नाही मामी, पण त्यांनी सुभेदाराच्या रीतिरिवाजाचा तरी मान ठेवायला हवा होता. आणि लगेच आता प्रिया म्हणते की दरवाजातून असं कुणी हाकलतं का. आणि लगेच आता प्रिया म्हणते की अर्जुन सायलीच्या डोळ्यात मी कायम खूपत राहून आपल्या घरात कधीच एकत्र येण्याचा आनंद नाही येणार का. आणि तेवढ्यात आता पूर्णाईला राग येऊन पूर्णाई मोठ्याने ओरडत म्हणते अर्जुन आत्ताची आत्ता खाली येई. ते ऐकून आता अर्जुन म्हणतो बघितलं का, आता ही मुलगी दररोजच असा तमाशा करणार आहे. सायली म्हणते की अगोदर तुम्ही खाली जाऊन काय म्हणताय, काय झालंय ते बघून तर या. आणि सायली म्हणते की त्या काही जरी बोलल्या ना तरी तुम्ही शांत राहा. आणि लगेच आता अर्जुन खाली येतो तर अश्विन म्हणतो की दादा तुला माहिती नाही का, प्रिया माझी बायको आहे आता, आणि साळसूतपणाचा असा अवका आणतोयस. सायली अर्जुन आता खाली आलेले असतात. अर्जुन आता ते बोलणे ऐकून अश्विनकडे बघू लागतो. कल्पना म्हणते जाऊ दे रे अश्विन, नको रागावूस, याला जर काही बोलणं म्हणजे पालत्याच गाड्यावर पाणी आहे. एवढ्यात पूर्णाई म्हणते या घरातील माणसाचा अर्जुन तू तर अपमान करतच होतास, आता अन्नाचा सुद्धा अपमान करायला लागलाय का. अर्जुन म्हणतो मी फक्त एवढंच म्हणालो आमचा नाश्ता आम्ही बनवू, यात कसला आला अन्नाचा अपमान. पूर्णाई म्हणते की खूप प्रेमाने तन्वी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती पण तुम्ही तो नाकारलात. अगं या घरातील धाकट्या सुनेचा हा पहिलाच दिवस आहे, कळतंय का तुम्हाला. तुझ्या बायकोने तर काडीची ही किंमत नाही ठेवली. आणि लगेच आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो एक मिनिट, मला काय म्हणतायत ते काही आता आठवत नाही, ते काय दोन तोंडाची माणसे असं. तर लगेचच विमल म्हणते दुतोंडी. आणि ते ऐकताच पूर्णाई प्रिया रागाने विमलकडे बघते. विमल चुपचाप होते. हसतच आता बोट करत अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली तुम्ही सगळी दुतोंडी माणसे आहात. कल्पना म्हणते अर्जुन वाटेल ते बोलू नकोस. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी काय चुकीचं बोललोय मम्मा, तुम्हीच तर म्हणाला होता तुमच्या किचनमध्ये जे जे पदार्थ बनतील त्याला मी हातसुद्धा लावणार नाही. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मग ही तन्वी तुमच्या किचनमध्ये नाश्ता बनवून आमच्या रूममध्ये घेऊन आली आणि तरी देखील तुम्ही म्हणता तो नाश्ता मी खायला पाहिजे होता, असं कसं, दोन्ही बाजूनी कसं चालायचं. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की तुम्ही जरी माझ्या बायकोला या घरची सून मानत नसाल तर आत्ताच पूर्णाजी तूच म्हणाली तन्वी ही या घरची धाकटी जाऊबाई आहे. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो हे दुतोंडी नाही का. तर पूर्णाजी कल्पना सगळ्याजण अर्जुनकडे बघू लागतात. आणि लगेच आता राग येऊन पूर्णाजी म्हणते की अर्जुन पुरे झालं आता. तेव्हा आता हसतच अर्जुन म्हणतो पूर्णाजी अजून खूप बाकी आहे, जरा थांब. तर आता अश्विन कल्पना सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात. इकडे आता सायली ही पुन्हा अर्जुनकडे बेडरूममध्ये येते आणि आता लगेच आता एक बिल आलेलं असतं. आणि सायली म्हणते की हे बघा तुम्ही स्कार्फ घेतला होता ना त्याची हे बिल. आणि आता साक्षीने ज्या दुकानात साक्षीचे कार्ड पडले होते त्या कार्डवर ज्या दुकानाचं नाव असतं त्याच दुकानातून अर्जुनने त्यावेळेस भेट दिली असताना स्कार्फ घेतला होता त्याने त्याचं बिल आता सायली अर्जुनला दाखवते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की या बिलाची कार्बन कॉपी त्या ब्युटिकमध्ये असेल, म्हणजे साक्षी आणि विलासच्या कार्बनची कॉपीसुद्धा त्याच ब्युटिकमध्ये असेल. तर सायली म्हणते एक्झॅक्टली. आणि लगेच आता सायली म्हणते त्या बिलाची कार्बन कॉपी जर आपल्याला मिळाली तर आपल्याला लगेच सिद्ध करता येईल की साक्षी ही वारंवार त्या दुकानात जाऊन खरेदी करीत होती. नंतर ते कार्ड घेऊन साक्षी आश्रमात आली आणि तिथेच साक्षीचं ते कार्ड पडलं. आणि इकडे आता सायली ही मधुभाऊकडे येते. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात की हे बघ सायली, त्या प्रियाने ना अगोदरच माझं खूप नुकसान करून ठेवलंय, तेव्हा आता तुझं नुकसान होऊ नये म्हणून तू अगोदरच तिच्यावर लक्ष ठेव. सायली म्हणते की मधुभाऊ आता असं काहीच होणार नाही आणि तुम्हीसुद्धा आता लवकर केसमधून सुटणार आहात. त्याच वेळेस आता प्रियाने सायलीला मधुभाऊंच्या रूमकडे जाताना बघितलेलं असतं. पटकन प्रिया आता मधुभाऊच्या रूमच्या दरवाजासमोर येते आणि सायली म्हणते की यांच्या हाती काही पुरावे लागलेत आणि तुम्हाला माहिती आहे का आजच आम्ही या पुराव्यात. तर लगेचच प्रिया आता ते सगळं ऐकू लागते आणि प्रियाच्या हाताचा आवाज येतो. तर सायली पाठीमागे बघते आणि प्रियाचे सत्य आता सायलीसमोर आलेले असते. आता साक्षी विरुद्धचे सगळे पुरावे त्या ब्युटिकमध्ये मिळून अर्जुन आता साक्षीला कसा त्यामध्ये अडकवतो आणि प्रियाला सुद्धा कसा अडकवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.